Hello guys, welcome to Prayas. My name is Aditya and welcome to our 7 PM discussion of MPSC descriptive answer writing module. Guys, आपला दुसरा वीक सुरू आहे आणि दुसऱ्या वीकमधला पण आज सेकंड डे आहे. सेकंड वीकच्या सुरुवातीला आपण रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीज म्हणजे या थोड्याशा अप्लाइड जिओग्राफीच्या दोन टॉपिक्सला आपण सुरुवात केली होती. त्या अंतर्गत काल आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये आपण वॉटर रिसोर्सेस आणि सॉइल रिसोर्सेसबद्दल पाहिलं. आज रिसोर्सेसचाच पुढचा एक टॉपिक आहे ज्याच्यामध्ये बायोटिक, मरीन आणि लँड रिसोर्सेस, जैविक, सागरी आणि संसाधनांवरती आपण आज डिस्कस करणार आहोत. राईट. बघा, जसं काल सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन्स विचारण्याची पद्धत ह्या अप्लाइड जिओग्राफीमध्ये कंपॅरेटिव्हली इझी असते. याच्यामध्ये फक्त मी अगोदर पण आपण चर्चा केल्याप्रमाणे की त्यामध्ये फक्त डेटा हवा, फॅक्ट हवे, रिपोर्ट्स हवे, जेणेकरून आपला आन्सर खुलून दिसतं आहे. जसं आजचेच तुम्ही जर प्रश्न बघा आता 3 नंबरचाच क्वेश्चन आहे आजचा, जसा की कॉजेस आणि कॉन्सिक्वेन्सेस ऑफ लँड डिग्रेडेशन. बरोबर, की याच्यात आपण पाहिलं की जमिनीचा जो ऱ्हास होतोय, जमिनीची जी धूप होते, त्याची कारणे आणि त्याचे परिणाम. बघा, असं याच्यासाठी काही खूप असं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा यासाठी काही तुम्हाला खूप PhD करायची गरज नाही आहे. बेसिक आन्सर सर्व लिहू शकतात, पण जर त्याला तुम्हाला एक्स्ट्रा एज द्यायची असेल तर मग ती कशा पद्धतीने दिली पाहिजे, काय दिली पाहिजे, मग यावर आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण अप्लाइड जिओग्राफीमध्ये जातो तेव्हा पुढचा मुद्दा येतो यामधला, तो म्हणजे की तुम्ही जो इन्स्ट्रक्शन वर्ड आपण बघतोय. बघा, आज आपण आता एक नवीन गोष्ट शिकणार आहोत आज, ते म्हणजे की क्वेश्चन तर ठीक आहे, पण क्वेश्चनमध्ये नेमकी आपल्याला करायला काय सांगितलं आहे त्याला चांगल्या भाषेमध्ये इन्स्ट्रक्शन वर्ड म्हटलं जातं. मग या इन्स्ट्रक्शन वर्डला कशा पद्धतीने डील करायचं, काय करायचं ते आज आपण बघणार आहोत. चलो मग विदाऊट वेस्टिंग मच टाईम आपण आजच्या आपल्या पहिल्या क्वेश्चनला स्टार्ट करू. तुम्हाला सिंपल प्रश्न विचारला आहे, ब्ल्यू रिव्होल्यूशन, राईट अ शॉर्ट नोट ऑन ब्ल्यू रिव्होल्यूशन. ब्ल्यू रिव्होल्यूशन बस. आणि तुम्हाला काय विचारलं आहे त्यांनी, राईट अ शॉर्ट नोट. याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कन्क्लुजन काहीच नाही दिलेलं आहे. सिंपल तुम्हाला सांगितलं आहे की ब्ल्यू रिव्होल्यूशनवरती तुम्हाला नोट लिहायची आहे. मग आता कसं करायचं अशा पद्धतीच्या प्रश्नाला? सिंपल मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला नोट विचारली आहे ना, बघा अगदीच त्या टेक्निकल शब्दांमध्ये जाऊ नका, आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू. राईट अ शॉर्ट नोट म्हणजे काय, तुम्हाला नोट बनवायची आहे ब्ल्यू रिव्होल्यूशनवरती. आता बघा, तुम्हाला जर एखादा टॉपिक दिला मी की बाबा या विषयावरती नोट बनवून आणा, मग काय करणार तुम्ही? सगळ्यात पहिले त्याची डेफिनेशन गोळा करणार. आपली नोट अशीच असते ना, डेफिनेशन असतो, काही फॅक्ट असतात, त्याचे बेनिफिट असतात, त्याचे ड्रॉबॅक असतात, त्याचे लिमिटेशन असतात, त्याला काय अडथळे येतात ते येतात, त्याच्यावरती सोल्युशन येतो. म्हणजे थोडक्यात जेवढी तुम्हाला माहिती अवेलेबल असते त्या पर्टिक्युलर टॉपिकवरची ती सर्व तुम्ही लिहून मोकळे होतात. सेम थिंग आपल्याला इथे ब्ल्यू रिव्होल्यूशनच्या नोटमध्ये करायची आहे. या नोट म्हणजे काय, थोडक्यात तुमच्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन असेल ती चांगल्या पद्धतीने, चांगल्या फ्लोमध्ये, चांगल्या शब्दात आपल्याला मांडायची. ठीक आहे. कंटेंट ड्रिव्हन क्वेश्चन असतो हा. जेवढा कंटेंट तुमचा जास्त तेवढे तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स जास्त मिळत जातात. बरोबर. बघू मग आता स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. मग आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मेन बॉडीमध्ये भरत बसले तर ते खूपच मोठी होऊन जाईल ना. मेन बॉडीच मोठी होते, स्टार्ट आणि कन्क्ल्युजन मग त्या पद्धतीने आपल्याला देता येत नाही. आणि आपला फंडा क्लिअर आहे, आन्सर कसं का असे ना 3 फॉर्मॅटमध्ये गेलं पाहिजे, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. बघूयात मग स्टार्ट. आता मी यातलं काय करेल, यातल्या एक गोष्टी स्टार्ट कन्क्ल्युजनमध्ये काही बसतं आहे का मी बघेल त्यामध्ये. स्टार्टमध्ये मी डेफिनेशन देऊन टाकेल, माझा थोडासा लोड कमी होईल ना. डेफिनेशन, काही फॅक्ट्स वगैरे असतील ब्ल्यू रिव्होल्यूशनच्या. नीलक्रांती म्हणतात त्याला, जे फिश प्रोडक्शन जे आपण वाढवतो त्याला ब्ल्यू रिव्होल्यूशन म्हटलं जातं. तर डेफिनेशन यामध्ये येईल. बाकी ब्ल्यू रिव्होल्यूशनचे बेनिफिट मग या ठिकाणी ॲड करेल मी. त्यानंतर त्याचे ड्रॉबॅक, त्यानंतर त्याला येणारे अडथळे, काय अडथळे, आणि मग शेवटी येतं तुमचं कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजनमध्ये देईल मी त्याला सोल्युशन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला कुठे कोणती गोष्ट अकोमोडेट करायची तेवढं कळलं, एंड ऑफ द स्टोरी. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा कंटेंट ड्रिव्हन क्वेश्चन आहे. मॉडेल आन्सरमधून पण कंटेंट कलेक्ट करा आणि जे मी आपल्या नोटमध्ये तुम्हाला दिलं आहे त्यातून पण याचा कंटेंट कलेक्ट करा. तुमचा आन्सर तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने डील करू शकाल. ठीक आहे. चलो मग सेकंड क्वेश्चनवर शिफ्ट होऊ आपण आता. सेकंड क्वेश्चन पण कंपॅरेटिव्हली स्ट्रेट फॉरवर्ड होता. डिस्कस द रोल ऑफ लाईव्हस्टॉक इन रुरल इकॉनॉमी इन इंडिया. म्हणजे क्वेश्चन कशावर होता, लाईव्हस्टॉक, त्याचा रोल, आणि रोल पण कशावरती, रुरल इंडिया. बरोबर. अगेन आपला फंडा काय तो, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन.
जर तुम्हाला स्टार्टमध्ये जायचं असेल तर स्टार्टमध्ये काय करावं लागेल, डेफिनेशन अगेन लाईव्ह स्टॉकचे डेफिनेशन काय देणार ना, पशुधनाचे काय डेफिनेशन देणार, मी म्हणेल डेटा प्रोव्हाइड करेल, बरोबर, की किती लाईव्ह स्टॉक आहे, काय आहे, कशा पद्धतीने चालतो, काय शेतीला जोडधंदा म्हणून तो पाहिला जातो वगैरे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण त्याला जर काही डेटा असेल, फॅक्ट असेल, त्याची जोड जर त्याला गेली तर मग हे एकदम आपल्याला व्यवस्थितरित्या दिलं गेलं जातं. ऑलराईट, तर मग याला आपल्याला जरा डेटा वगैरेने सबस्टॅन्शिएट करायचं आहे. आता बघा, करंट अफेअर वाचत असताना आता लक्षात ठेवायचं काही गोष्टी. आता लाईव्ह स्टॉक जर आलं तर भारतामध्ये दरवर्षी लाईव्ह स्टॉक सेन्सस केला जातो. दरवर्षी नाही, दर 2 वर्षांनी 4 वर्षांनी हा लाईव्ह स्टॉक सेन्सस होतो आपला. तुम्ही त्याच्यामधले डेटा वापरू शकतात. म्हणजे करंट अफेअर्समध्ये पण कोणत्या गोष्टींवर फोकस करायचं, तर ते हे इकॉनॉमीमध्ये जसं आपण इकॉनॉमिक सर्वेचा डेटा वापरतो तसा इथं लाईव्ह स्टॉक सेन्ससचा डेटा वापरू शकतो. तसंच ॲग्रिकल्चरल सेन्सस होतो, तो डेटा कुठे वापरू शकाल, ॲग्रिकल्चर टाईप प्रश्नांमध्ये. फॉरेस्टवरती जर काही प्रश्न आला, फॉरेस्ट सर्वे असतो. म्हणजे हे ना, हे आत्ताच फिक्स करून टाकायचं की कुठला डेटा तुम्हाला कुठे वापरायचा आहे आणि कशा पद्धतीने वापरायचा आहे. आलं आहे लक्षात. सो डेटा लाईव्ह स्टॉक सेन्ससमधला, म्हणजे जेणेकरून आपलं रडार सुरू राहील. कालच मी तुम्हाला सेशनमध्ये म्हटलो आहे की आधीचं जे तुम्ही करंट अफेअर्स वाचायचे ते फक्त फॅक्च्युअल डेटा वाचायचे. आता आपण थोडा ॲनालिटिकल आणि थोडंसं काय म्हणतो आपण की सिलेबसला लिंक असलेला करंट अफेअर्स वाचायचं आहे, त्यावर फोकस करायचा. आता पुढे विचारलं आहे तुम्हाला रोल काय आहे, की ह्या पशुधनाची किंवा पशुपालन हा जो आपण काही जोडधंदा म्हणून बघतो शेतीला, त्याचा इकॉनॉमीमध्ये वाढवतानाचा रोल काय आहे, काय प्रकारची भूमिका बजावतात, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेतकऱ्याला पर्यायी उत्पन्न ते निर्माण करून देतात, बरोबर. दुष्काळ वगैरे पडला की त्याच्या अगेन्स्ट शॉक ॲब्झॉर्बर म्हणून या पशुधनाकडे आपल्याला पाहिलं जातं, बरोबर. त्यानंतर शेतकऱ्याला जे काही तुम्हाला अलाइड फूड असेल, प्रोटीनियस आहार, प्रथिनयुक्त आहार वगैरे, ते हे पशुधन प्रोव्हाइड करतं. शेतीमधल्या बऱ्याचशा कामांना मदत होते, जेणेकरून यंत्रांवरचं अवलंबत्व कमी होतं आणि शेतकऱ्याचे पैसे वाचतात. म्हणजे अशा टाईपचे हे पॉईंट आहेत. तुम्हाला रोल विचारला आहे की ते नेमकी कशा पद्धतीची भूमिका बजावतात, बरोबर. थोडक्यात म्हणजे काय, रोल आणि बेनिफिट सेम असतं, बरोबर. रोल आणि बेनिफिट्स हे सेम असतात. आता येतो पुढे कन्क्लुजन. मग आता नेमकी कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं, तर कन्क्लुजन याचं लिहित असताना माझं सजेशन असेल, आता अप्लाइड जेव्हा आपण जॉग्रफी वगैरे बघतोय, माझं म्हणणं असेल तुम्ही इन्स्ट्रक्शन वर्डकडे लक्ष द्या. इन्स्ट्रक्शन वर्ड आणि इथला इन्स्ट्रक्शन वर्ड आहे तुमचा डिस्कस. दे आर आस्किंग यू टू डिस्कस द थिंग्स. आणि डिस्कसमध्ये कधीही लक्षात ठेवा, वेन एव्हर यू आर डिस्कसिंग द थिंग्स, 80% तुम्ही याच्या सपोर्टमध्ये सांगा, 20% त्याच्या अगेन्स्टमध्ये बोलायचं असतं. म्हणजे आता 80% सपोर्टमध्ये म्हणजे काय, की पशुधन हे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवेल, इकॉनॉमीला फायदाच होईल, हे 80% सगळं मी मेन बॉडीमध्ये बोलतो आहे. आणि ती जी फ्लिप साईड आहे, म्हणजे दुसरी साईड जी म्हणतो, नाण्याची दुसरी साईड, ती मी कन्क्लुजनमध्ये सांगेल. म्हणजे काय, जरी हे सगळं असलं तरी लाईव्हस्टॉक इज फेसिंग सर्टन चॅलेंजेस अँड प्रॉब्लेम्स लाईक, मग या समस्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा म्हणावा तितका फायदा आपल्याला घेता येणार नाही. तर अशा पद्धतीचं हे आन्सर केलं पाहिजे. लक्षात ठेवा, वेन एव्हर यू आर कमिंग अक्रॉस दिस डिस्कस कीवर्ड, कधीही लक्षात घ्यायचं, मेन बॉडीमध्ये नेहमी त्या स्टेटमेंटला सपोर्ट करायचं. 80% आन्सर हे सपोर्टमध्येच गेलं पाहिजे. 20% थोडं त्याच्या अगेन्स्टमध्ये सांगा, अपोजमध्ये सांगा. आणि हे जे तुम्ही अपोजमध्ये सांगतायत ते शेवटी तुम्ही तुमच्या कन्क्ल्युजनमध्ये ॲड करा. तर मग अशा पद्धतीने हे आपलं आन्सर रायटिंग केलं पाहिजे. येतं आहे लक्षात कशा पद्धतीने, लक्षात ठेवा, लिहून ठेवा हे कुठेतरी की डिस्कसमध्ये नेमके काय केलं गेलं पाहिजे. हळूहळू होईल प्रॅक्टिसने, काही लोड घ्यायची गरज नाही. आणि मग या पद्धतीने आपलं आन्सर जातं. बघा, हे बेनिफिट लिहिणं हे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. 4 पॉईंट तुम्ही पण आत्ता सांगाल. माझं म्हणणं आहे की हे स्ट्रक्चरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. इथे काय मॅप वगैरे डायग्राम नाही काढू शकत आपण. अप्लाइड जॉग्रफीमध्ये दरवेळेसच सर्व मॅप्स येतील असं नाही, कोर जॉग्रफीमध्ये मात्र आपल्याला मॅप्स वगैरे लागतील. ऑलराईट, तर हा अशा पद्धतीने हा 2 नंबरचा आपला क्वेश्चन होता. पण एक लक्षात ठेवा, यात पण रुरल इकॉनॉमीवरून फोकस हटू द्यायचा नाही. रुरल ग्रामीण अर्थव्यवस्थेवर क्वेश्चन आहे, तोच असला पाहिजे. चलो मग आता थर्ड क्वेश्चन बघूयात आपण कुठला आहे. तर थर्ड क्वेश्चन होता आपण एक्सप्लेन द कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ लँड डिग्रेडेशन इन इंडिया. म्हणजे लँड डिग्रेडेशनवर क्वेश्चन आहे हा.
लँड डिग्रेडेशन, इकडे येतात तुमचे कॉजेस आणि येतात कॉन्सिक्वेन्सेस आणि मग शेवटी येतात मेजर्स. अशा टाईपचा हा आपल्याला ओव्हरऑल क्वेश्चन यांनी विचारला. राईट. जे जमिनीची धूप वगैरे का होते, जमिनीचा ऱ्हास का होतो, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्लुजन. लँड डिग्रेडेशन म्हणजे काय, लँडची व्याख्या आपण देऊ नाही शकत आहे. मी सुरुवात करताना काय करेल, डेटा, फॅक्ट, रिपोर्ट. बघा एखादा रिपोर्ट आहे का न्यूजमध्ये की जो तुम्हाला सांगतं आहे की जमिनीची धूप अशा अशा प्रमाणात होते वगैरे, त्यात ते जनरली जे ICAR असतं ते जमिनी संदर्भातले रिपोर्ट देत असतं. लक्षात ठेवा, फिट करायचं. जसं मी म्हटलं लाईव्हस्टॉक सेन्सस हीच प्रिपरेशन आहे. नोट्स बनवायच्या ना अशा नोट्स बनवा की लँडवर क्वेश्चन आला, मी सुरुवात ICARचा डेटा देऊनच करेल. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, ICARचे डेटा आहे. बरोबर. इस्रो तुमचे वेगवेगळे सॅटेलाईट लॉन्च करतं आहे. ते सॅटेलाईट काही गंमत म्हणून थोडी सोडत आहेत ना, काहीतरी ॲनालिसिस करत असतील ना ते जमिनीचं काय चाललं आहे कसं काय. मग स्टार्ट करताना मी म्हणू शकतो अकॉर्डिंग टू द रिपोर्ट पब्लिश बाय ICAR अराउंड 60% ऑफ द लँड इन इंडिया इज अंडर सिव्हिअर थ्रेट ऑफ बिकॉज ऑफ मल्टिपल रिझन्स ॲज मेन्शन बिलो. ICARच्या अहवालानुसार जवळपास 60% भारताचा भूभाग किंवा जमीन ही ऱ्हासाच्या खाली आहे किंवा तिची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे आणि याची कारणे खालीलप्रमाणे. येतं लक्षात. म्हणजे नुसता डेटा नाही द्यायचा, डेटा देत असताना त्याला सबस्टॅन्शिएट करायचं, त्याला प्रूव्ह करायचं आहे की हा डेटा का लागतोय. राईट. वाटल्यास मग या ठिकाणी तुम्हाला वाटतं असेल मॅप काढायचा, मॅप काढा. मी असं एक स्टेटमेंट लिहिल, भारतामधली 60% जमीन ही थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे, मॅप काढा. आणि मॅपमध्ये मग ते, कारण तुम्ही जेव्हा करंट बघाल तिथे हे रिपोर्ट पब्लिश झालेले असतात. माझं म्हणणं अगेन तेच आहे, फक्त वन लाईनर फॅक्च्युअल करंट अफेअर वाचू नका. मेनसाठी तुम्हाला ॲनालिटिकल करंट अफेअर्स लागतात. सिंगल वन लाईनरवर नाही येणार. भारताचा मॅप आहे की कुठे कुठे लँड डिग्रेडेशन होतं आहे, जमिनीचा ऱ्हास कुठे कुठे होतो आहे. बरोबर. कुठे कुठे मोस्टली जमिनीचा ऱ्हास होतो आहे, तर ह्या इथे ऱ्हास होतो आहे. कोस्टल एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतो आहे. राजस्थानमध्ये ऱ्हास आहे, ब्रह्मपुत्रेच्या इथे चाललं आहे आणि सेंट्रल इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होत चाललेली आहे. झारखंड वगैरेमध्ये पण ऱ्हास होतो आहे बिकॉज ऑफ खाणकाम वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे. हे दाखवा मोठ्या प्रमाणावर कसं चाललं आहे, काय चाललं. बघा 60% भूभाग ऑलमोस्ट आपला व्यापला गेलेला आहे. तर अशा पद्धतीचे मॅथ्स वगैरे तुमचे आन्सर. आणि वाटलंच ना तुम्हाला, याला तुम्ही असं दाखवू शकतात ना की हे कशामुळे होतं आहे, दिस इज बिकॉज ऑफ मायनिंग. हे कशामुळे होतं आहे, दिस इज बिकॉज ऑफ कोस्टल इरोजन. हे कशामुळे होतं आहे, दिस इज बिकॉज ऑफ फ्लड. महाराष्ट्रामध्ये का बरं होतं आहे, बिकॉज ऑफ फॉल्टी ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. की महाराष्ट्रामध्ये जनरली बघा, तुम्ही एक्झाम्पलच द्यायचं तर सांगली, सातारा, कोल्हापूर हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तिकडे ऊसाचं उत्पादन व्हायला नको, पण ते का होतं आहे, कारण इरिगेशन वगैरे केलं पण त्याचा परिणाम जमिनीवर होतो आहे. आलं लक्षात. किंवा राजस्थानमध्ये का बरं होतं आहे, इथं डेझर्टिफिकेशन होतं आहे. म्हणजे मग हे अशा पद्धतीचा मॅप काढला तरी चालेल. म्हणजे तुम्हाला जे इथे कॉजेस विचारलेले आहेत, हे कॉजेस डायरेक्ट माझे डायग्राममधूनच कव्हर होऊन जातात. का बरं होतं आहे याचं लक्षात. कशा पद्धतीने डील करायचं. मॅप थोडे इंटरॅक्टिव्ह नकाशे काढायचंच असतील तर. हां, कॉजेस अगेन. आता लँड डिग्रेडेशन आहे. लँड डिग्रेडेशन आपत्ती आहे एक प्रकारची, बरोबर. आणि आठवतं का आपण गेल्या वीकमध्ये काय पाहिलं होतं, कधीही आपत्तीवर क्वेश्चन आला, कॉजेस लँड डिग्रेडेशन 2 कारणांमुळे होतं ना. बघा इथे पण दाखवतो मी तुम्हाला, कोस्टल इरोजन, किनारपट्टीवर होणारे क्षरण. आता हे काय तुम्ही करायला गेले का, आपण झाडं तोडली मान्य, पण त्याच्या अगोदर पण असं झालेलं आहे ना. सगळ्या आपत्ती माणसावर नाही ओढून घ्यायचा, त्याला काहीतरी नैसर्गिक कारणं पण आहेत. मग मी इकडे 2 कारणं दिली, नॅचरल आणि अँथ्रोपोजेनिक. ढगफुटी झाली, क्लाउड बस झाला, फ्लॅश फ्लड आले, भूस्खलन झालं, तुमचा काय दोष राव त्याच्यात. नैसर्गिक कारण आहे ना, गेली ना जमीन वाया. बरोबर. राजस्थानमध्ये वाळवंट तुम्ही तयार केलं का, नद्यांचे बदलणारे प्रवाह. आधी सरस्वती नदी जायची हडप्पा काळामध्ये, मग ती रस्ता बदलला वगैरे वगैरे, ते बघू आपण इतिहासात. अँथ्रोपोजेनिक मग ते तर आपल्याकडे भरपूर आहे. शेतीच्या चुकीच्या पद्धती, बांधकामं, जंगलांवर होणारे अतिक्रमण, बरोबर, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर वगैरे वगैरे, हे भरपूर आहे. तर माझं म्हणणं असेल हा अँगल मला अपेक्षित आहे. अधिकारी बॅलन्स्ड असला पाहिजे, व्हिम्सिकल नको, एका पॉईंटवर किंवा एक कल्ली मत असणारा पण नको आहे त्यात. ठीक आहे.
सो नॅचरल आणि अँथ्रोपोजेनिकमध्ये टाकेल. आणि कॉन्सिक्वेन्सेस कधी लक्षात ठेवा, आता कॉन्सिक्वेन्सेसवरती प्रश्न विचारला, त्याचे परिणाम काय काय होणार आहेत. मग त्याचे परिणाम, मग त्याचा परिणाम काय, तो लँड डिग्रेडेशनचा, ॲग्रिकल्चरचं उत्पन्न कमी होतं, त्यानंतर तुमचं जे ग्राउंड वॉटर लेवल कमी होते, बायोडायव्हर्सिटीला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येते, भरपूर आहेत. क्लिअर. आणि पुढे येतो शेवटचा, तो म्हणजे मेजर्स. आणि मेजर्स कधी पण विचारले असतील बघा, अगेन आपत्ती व्यवस्थापनाचाच फंडा इथे आपल्याला लावायचा आहे. मेजर्स कधी पण विचारले ते 2 हेड्समध्ये डिव्हाइड झाले पाहिजे. एक असतात शॉर्ट टर्म मेजर्स किंवा इमिजिएट तात्कालिक उपाययोजना काय करायच्या, आणि दुसरे असतात लॉंग टर्म दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या. लँड डिग्रेडेशन होतं आहे आणि तुम्ही म्हणताय झाडं लावायचे. झाडं लावायचं शॉर्ट टर्म कसं आहे, अधिकाऱ्याला दोन्ही डिसिजन घ्यायचे आहेत ना. उद्या तुम्ही एखाद्या जिल्हा तुमच्या ताब्यात आला आहे आणि तुमच्याकडे कोणीतरी तक्रार घेऊन आलं की साहेब आमच्या इथे असा प्रॉब्लेम होतो आहे जमिनीचा, काय करायचं, आणि तुम्ही त्यांना म्हटले झाडं लावा. सोल्युशन बरोबर आहे, पण अरे तो झाडं लावायला 10 वर्ष येतील ना ती झाडं मोठं व्हायला, तोपर्यंत काय करायचं. सो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. झाडं लावा इज अ लॉंग टर्म. शॉर्ट टर्म काय, लँड डिग्रेडेशन कमी करण्यासाठी जैविक शेती करा ना, बरोबर ना, ऑर्गॅनिक फार्मिंग करा, अनियंत्रित गुरेचराई कंट्रोल करा, अनकंट्रोल्ड ग्रेझिंग, त्याच्यामुळे काय होईल, जमीन व्यवस्थित राहील, अमर्याद जंगलतोडीवर बंधन आला, हे शॉर्ट टर्म. लॉंग टर्ममध्ये झाडं लावा वगैरे मी एक्सप्लेनेशनमध्ये दिलेच आहेत, ते तुम्ही वाटले शॉर्ट टर्म लॉंग टर्ममध्ये कन्वर्ट करा. तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायच्या असतील या पद्धतीने बनवा. हा स्टडी आहे, वेड्यासारखी पुस्तकं वाचू नका. आणि मग येतो तुमचं कन्क्ल्युजन. आता आपला काय राहिलं बघा, कॉजेस, कॉन्सिक्वेन्सेस, सोल्युशन सगळं सांगून झालं आहे. अगेन आपला लास्ट वीकचा फंडा काय, जर सगळं सांगून झालं असेल काय करायचं, समरी देऊन टाकायची. जमीन हे अतिशय महत्त्वाचे संसाधन असून त्याशिवाय मानवी तसेच वन्य जीवसृष्टीचे अस्तित्व अशक्यप्राय आहे, म्हणून त्याला असणारे धोके लक्षात घेता आणि त्याचे महत्त्व लक्षात घेता त्यावर काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. दॅट्स इट, एंड ऑफ द स्टोरी. असं क्लिअर. सो माझं म्हणणं आहे, वेड्यासारखं वाचू नका, नोट्स बुक्स वाचा, त्याचं व्यवस्थित तुम्ही नोट्स काढा. नोट्स काढत असताना या पद्धतीने काढा, अदरवाईज बुक्स वाचू नका. नाहीतर मी रेडीमेड नोट्स देतो आहे, त्यातले पण तुम्हाला आणखी काही सेग्रिगेशन करायचं असेल या पद्धतीने तुम्ही सेग्रिगेशन करू शकता. रफ स्ट्रक्चर रेडी ठेवा. आपत्ती आली, काही आलं, कॉजेस नैसर्गिक मानवनिर्मित, उपाययोजना तात्कालिक दीर्घकालीन, शॉर्ट टर्म लॉंग टर्म. क्लिअर. पण हे कधी कळेल, रायटिंग सुरू राहिलं तर कळेल. परत मी सांगतो आहे, रायटिंग करा, जेवढं लिहिणार तेवढं समजेल. नाही कळलं, काही अडचण आली, काही असलं, आम्ही तर आहोतच. ठीक आहे. चलो मग आजसाठी आपण थांबू. काही डाऊट्स असतील विचारा आणि मग उद्याच्या सेशनला भेटू. चलो देन, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू गाईज.